श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे भरपूर पैसा व धनसंपत्ती असावे असे सर्वांनाच वाटते. आपलेही जीवन मंतासारखे असावे, आपली एवढी बेस उच्च लोकांमध्ये असावी, असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी सर्वांचे त्याच्या परीने प्रयत्न चाललेले असतात. परंतु सर्वांच्याच प्रयत्नात यश येत नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात. परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. दारिद्र्य त्याची पाठ सोडत नाही. कधी कधी असे होते की घरात पैसा येतो भरपूर, परंतु तो लगेच निघूनही जातो. घरात पैसा येण्यापूर्वी तो जाण्याची मार्ग ठरवलेली असतात. आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते, त्यांना आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करणेही कठीण जाते. तर त्यातून बचत कशी करणार, उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्जबाजारी होतात. जर तुमची ही परिस्थिती अशीच झाली असेल तर, या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर, परिस्थिती बदल करायचा असेल तर भक्त हो, मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही श्रद्धा भक्तीने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. कारण आपण कोणतेही कार्य करणार असलो तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास हवा. हे होणारच आहे, मी हे करणारच आहे. आपल्याला असा दृढ विश्वास असेल तरच आपले कार्य संपन्न होईल. म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवूनही कार्य करावीत. म्हणजेच फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या परिस्थितीत फरक पडलेला आहे. उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील. उत्पन्नात वाढ होईल, खर्चालाही आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात ते उपाय कोणकोणते आहेत ते. घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी म्हणून मानली जाते. घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका. भरणी थोडेसे मीठ शिल्लक असेल तर शिल्लकचे पाकिट आणून ठेवावे. परंतु मीठ आणताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे की त्या दिवशी शनिवार नसू नये. शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये. शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये, त्यापूर्वी त्यात मीठ भरावे. तसेच मीठ नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे, इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये. असे म्हणतात की आपल्या उत्पन्नातील 15% वाटा हा दानधर्मासाठी वापरावा, परंतु मोजून मापून आपल्यालाही शक्य होत नाही कोणालाही काही देण्यासाठी भरपूर दान धर्म करावा असे होत नाही. 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये मिळतात. दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये आपले दुर्भाग्य सौभाग्य बदलते. तसेच अन्नदान केल्याने घरात कधीही अन्नाची कमी पडत नाही. आपल्याला शक्य होईल ते तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे. आपण कितीही गरीब असलो, आपल्याला उत्पन्नात कितीही कमी असली तरीही निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी दान जरूर करावे. या उपायामुळे आपल्याला परिस्थितीत खूप वेगाने बदल घडू लागतात. भक्त 2 हाताने देऊन तर बघ भगवंत तुम्हाला सहस्त्र हाताने देईल. पुढील उपाय म्हणजे आपल्या घरातील मुली नंदा जेव्हा माहेरी येथील त्यांचा आदर सत्कार करा, त्यांना मानसन्मान द्या. कारण असे म्हणतात की मुलीचा नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय. त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका, काही ना काही जरूर द्या. साडी, शृंगारचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल आणि योग्य वाटेल ते जरूर द्या. आपल्याला मुलींना व नंदांना दिल्याने त्यांची काहीतरी अधिक पटीने आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुली नेहमी घरातून हसत खेळत गेल्या पाहिजे. ज्या मुली घरातून रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत राहत नाही. म्हणून मुलींचा नंदांचा सन्मान करा. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना तांब्या, दिवा अशा काही भांड्यांची आपल्याला आवश्यकता असते. मग आपण देवपूजा झाली की ती भांडे स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो. परंतु हे खूप चुकीचे आहे. देवपूजेचे भांडे कधीही पालथी ठेवू नये, ही सरळच ठेवावी. तसेच देवघरात तांब्याचा नेहमी स्वच्छ पाण्याने भरून कलश ठेवावा. हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेने ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट झाकून त्यात प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावी आणि दररोज देवपूजा नंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे. साखर व गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी व गूळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे. यामुळे घरात समृद्धी येते. पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये.
घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ती कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिली तरीही चालेल. परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ नये. कारण आपल्या स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे व भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा हा संकेत आहे. आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवता वाजवता संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीतून कापूर फिरवावा. कापराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक आणि वाईट शक्ती निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आनंदाने आगमन करते. म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर व घंटी फिरवावी. पुढील उपाय म्हणजे आपण घरात दररोज स्वयंपाक करतो. तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याआधी त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर जेवण करावे. यामुळे घरातले सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. श्री स्वामी समर्थ.